बदलला जाणारा हा खेळ, जिथे असं म्हटलं तर ना, दिशा हरवली तरी वाट शोधता आली पाहिजे. अरे दिशा हरवली तरी वाट शोधता आली पाहिजे. मन जिंकले तर तुम्हीही जिंकाल. मन जिंकायची आहेत प्रत्येकाला, इथे मन जिंकायचं आहे. पहा हा खेळ, उधळलेले क्षण आपण पाहतोय. उधळलेले क्षण पुन्हा पटकावायचे आहेत मैदानाच्या आतमध्ये. पराभवाची ध्यास्ती न घेता विजयाची चाहूल लागेल का? मैदानाच्या आतमध्ये समोर आहे स्ट्राइक एंड वरती वेदांत, आणि स्ट्राइक एंड वरती गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पुन्हा एकदा गौरव इन ऍक्शन मध्ये आला. लेफ्ट हँडर गोलंदाज. पहिलाच बॉल ओव्हर दी कव्हर्स. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी डीप मध्ये, स्वीप कव्हरमध्ये कार्य केला गेला. एकच धाव. अमित मैदानाच्या आतमध्ये आला. इन ऍक्शन मध्ये अमित या खेळाडूकडे प्रभावित केलाय. अमित याने खऱ्या अर्थाने 3 षटकार ठोकलेत या मॅच मध्ये, आणि त्याने आतापर्यंत 8 बॉल फेस केले. 23 धावांचा त्याचा नॉक हा पाहायला मिळालाय. 8-23चं इक्वेशन त्याने बनवलंय. मात्र मॅच 11 बॉल आणि 20 ची गरज आहे. गौरव देखील इम्प्रेसिव्ह कामगिरी करतोय. हो, यावेळी पहा खोलवरचा बॉल, जोर अपील केली गेली होती. असं म्हटलं आता ना की पहा, मैदानाचा खेळ असो किंवा आयुष्याचं जीवन, असं म्हटलं आता की करवतीने खिळा ठोकता येणार नाही. अरे करवतीने खिळा ठोकता येणार नाही आणि हातोडीने स्क्रू ड्रायव्हरने टाईट होणार नाहीये. म्हणून वेळेचा क्षण फार महत्वाचा आहे, आणि हा क्षण मोमेंटम या ठिकाणी शिफ्ट होत आहे. पहा डॉट बॉल आलाय. हो, यावेळी पहा हलक्या हाताने ग्लास केलाय. क्षेत्ररक्षक आहे. हो, इथे कॅच कॅरी केला जातोय. अमित इथे अडचणीत आले आणि गौरव या नावाचं इथे वादळ घुमलंय. पहा असं म्हटलं जातं ना की चुकीच्या फलंदाजाच्या अगेन्स्ट चुकीचं अस्त्र वापरलं गेलं तर त्याचा विपर्यास होतो, आणि योग्य अस्त्र वापरलं तर त्याचा विजयात परिवर्तन होतं. पहा इथे थोडासा अकूट टप्प्याचा बॉल ग्लान्स करण्यासाठी प्रभावित केलं, आणि तिथे शॉट मिड विकेटला क्षेत्ररक्षक होता, त्याने सुंदर कॅच कॅरी केला आणि ब्रेक दिलाय. मॅच आता टाईट सिच्युएशन मध्ये आहे, दुलाई अवस्थेमध्ये आहे, द्वंद्व अवस्थेमध्ये आहे. येणारे बॉल आता शिल्लक राहिलेत 9 आणि बनवायचे आहेत 9 बॉल आणि 20 ची गरज आहे. 9 बॉल्स रिमेनिंग, नीडेड 20 रन्स. 20 धावांची गरज आहे. पाठलाग करायचा. नवीन फलंदाज येईल आता मात्र मैदानाच्या आतमध्ये. स्मिथ हा नावाचा फलंदाज. इथून पुढे काय रणनीती होईल? पुढचा बॉल गौरवचा. हो हो हो, यावेळी पहा कमालीचा बॉल आहे. आपल्या बोटांमधली जादू केली आहे. असं म्हटलं जातं ना की नशिबाच्या रेषा तुमच्या हातावर दिलेल्या आहेत. नशिबाच्या रेषा तुमच्या हातावर दिलेल्या आहेत, मात्र परमेश्वराने त्या नशिबांच्या हाताच्या पुढे ही 4-5 बोटं दिली आहेत. म्हणजे त्यानेही सांगितलंय नशीब तेव्हाच बदलेल ज्यावेळी तुमच्या हातातल्या बोटांची जादू तुमची मेहनत किमया करेल. आता इथे काय किमया करेल? बोटांची जादू दाखवेल का गौरव? 8 बॉल 20 ची गरज आहे. हो, यावेळी पहा बॅटचा स्लाइड एज. कमालीचा हा बॉल. गौरव मात्र मैदानाच्या आतमध्ये इम्प्रेस करतोय. कमालीची गोलंदाजी राहिली आहे. गौरवने मात्र या मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण केलाय. त्याने सांगितलंय अरे छापा काटा करून कधी नशीब ठरवायचं नसतं, त्याच्यासाठी तुम्हाला प्रयत्नवादी व्हावं लागतं. आणि मैदानाच्या आतमध्ये आपल्या कर्माची छाप अशी पाडा की वाटेल सर्वांना की हा हरतोय, आणि तिथून मात्र तुमच्या विजयाचा पाया रचा. इथे पाया रचलाय. गौरव याने मात्र विजयासाठी समीकरण छेडलंय. येणारे बॉल शिल्लक आहेत 7, बनवायचे आहेत 20. 7-20 ची मॅच. एक क्रुशियल मोमेंट. 7 बॉल 20. अजूनही मॅच संपलेली नाहीये. एखादा मोठा प्रहार या बॉल वरती आला ना तर मॅच अजूनही टाईट होऊ शकते. अजूनही दोघांसाठी ही खुली मॅच आहे. 7 बॉल 20, 37 धावा धावफलकावरती आल्यात. गौरवने मात्र या ओव्हर मध्ये कमालीचा नॉक खेळलाय. या मॅच मध्ये गौरव नावाचं वादळ घोंगावलंय, आणि ते घोंगावत असताना त्याच्या समोर जे जे आलंय ना ते त्याने नसतो नाबूद करून टाकलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा गौरव निघाला आपल्या ट्रॅक वरून. खोलवरचा बॉल स्विंग आणि मिस.
टॉट बॉल आलाय मित्रांनो. गौरवची खेळी आवडली असेल ना तर एकदा गौरवसाठी जोरदार टाळ्या झाल्या.